नमस्कार. मिशन नवोदय या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार नवीन सिलेबसनुसार 10वा घटक म्हणजे परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ. आता घनफळ हा घटक याच्यात नाही आहे, पण तो तरी आपण समजून घेणार आहोत. बघा, परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजेच काय? कोणतीही बंदिस्त आकृती त्याच्या कड्याकड्यांची सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. म्हणजेच बघा, मी इथं चौकोन काढला, या सगळ्या बाजूंची या कड्यांची बेरीज म्हणजेच परिमिती. ओके. त्रिकोण असेल, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. चौरस असेल, आयत असेल, पंचकोन असेल, काय असेल, षटकोन असेल वगैरे सगळ्यांची म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. आता परिमितीचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एक टेबल आहे. टेबलला बाहेरच्या कडेकडेने मला एक पट्टी लावायची, तर ती पट्टी लावण्यासाठी मला त्याचं माप काढावं लागेल. मग चारही बाजूंची मला व्यवस्थित माप काढलं तर तेवढीच पट्टी मग ही दुकानातून आणेल आणि त्याला बसेल. म्हणजे पट्टी कमी पण नको पडायला आणि जास्त पण नको व्हायला. मग ह्या गोष्टीसाठी आपल्याला परिमिती ही काढावे लागते. दुसरं उदाहरण, ज्यावेळेला आपण आपल्या शेताला कुंपण करतो, तार आणावे लागते. मग त्यावेळेला ते शेताचं पूर्ण चारही बाजूचे माप घेतले, तार किती पदरी कुंपण करायचे त्यानुसार आपण आणू शकतो. म्हणजे आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर बरोबर माप दिलं तर त्या मापातच आपल्याला ते वस्तू आणता येईल आणि वस्तू आणल्यानंतर आहे नाही का आपल्याला त्याचा वापर व्यवस्थित करता येईल. म्हणजे ते जास्त वेस्टेज पण जायला नको आणि कमी पण नको पडायला, म्हणजे आपली धावपळ नको व्हायला. मग ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये परिमिती हा घटक महत्त्वपूर्ण आहे. म्हणून परिमिती समजून घ्या. परिमितीचं साधं आणि सोपं, चारही बाजूंची बेरीज. ओके. तर आता या ठिकाणी काही सूत्र आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आयताची परिमिती. आयताची परिमिती तुम्हाला माहिती आहे, दोन लांबी असतात, दोन रुंद्या असतात. मग दोघांची मग लांबी अधिक रुंदी दोघांची बेरीज करायची, त्याची दुप्पट केली म्हणजे आयताची परिमिती. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, ही लांबी, ही लांबी, किंवा ही लांबी, ही रुंदी, या दोघांची बेरीज केली, त्याची दुप्पट ही बाजू म्हणजे त्याला गुणिले 2. साधं सोपं, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी यांची बेरीज केली तर आयताची परिमिती निघणार आहे. ओके. हा एक सूत्र लक्षात ठेवा कायमस्वरूपी. त्यानंतर चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजेच काय? 4 गुणिले बाजू. आता चारही बाजू सारख्याच असल्यामुळे काय आहे, समजा बाजू अधिक बाजू अधिक बाजू, 4 वेळा बाजूची बेरीज करावी लागेल, म्हणजेच 4 गुणिले बाजू. हे त्याचं सूत्र आहे. चौरस, आयताची परिमिती, चौरसाची परिमिती. परिमिती त्या बाबतीत हे दोनच याचे सूत्र आहेत. त्यानंतर त्रिकोणाची परिमिती काढायची असेल तर आपल्याला तिन्ही बाजूंची बेरीज दिली असेल तर ती आपल्याला काढता येईल. कोणत्याही आकृतीची बाजू त्या पद्धतीने आपल्याला परिमिती काढता येईल. ओके. पुढे येतोय क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे सरफेस एरिया, म्हणजे सरफेस एरिया जो आहे. आता या ठिकाणी आकृती दिसते. आता मी कडेकड्याची लांबी घेतली, ती परिमिती निघाली, पण हा जो भाग आहे, हा जो एरिया आहे, हे काढायचं झालं तर मला क्षेत्रफळ काढावं लागेल. आणि मग क्षेत्रफळ काढण्यासाठी मला काय करावं लागतं? लांबी आणि रुंदी या दोघांचा गुणाकार केला तर तो क्षेत्रफळ निघतो. यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातला भाग 3 मध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ संबंधित सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा, जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होणार आहे. ओके. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी सूत्र पाहणार आहोत. फक्त आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग, हे दोनच आहेत. त्यानंतर एक अजून तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बघा, मी आता इथं त्रिकोण काढून दाखवतो. इथं हा त्रिकोण आहे, हा पाया आहे. समजा त्रिकोण ABC, हा पाया आहे. आता उंची म्हणजे इथून तिथपर्यंत उंची, म्हणजे उंची याच्यावर ह्या पद्धतीने लंब टाकावा लागेल. लंब टाकल्यानंतर तिथं काटकोनाच होईल, म्हणजे ही उंची बघा. त्यानंतर काटकोन त्रिकोणामध्ये मात्र काय होतं, काटकोन त्रिकोण या पद्धतीने राहतो. हा पाया आणि एक बाजू म्हणजेच त्याच्यावर लंब असतो, म्हणजे ती उंची असते. लक्षात. म्हणून काटकोन त्रिकोण हाच सूत्र वापरायचा, पाया गुणिले उंची. मग काटकोन त्रिकोणामध्ये मात्र उंची ही धरायची आणि पाया हा बेसमेंटचा धरायचा. ठीक आहे. हे एक सूत्र ॲड करतो. त्यानंतर ठोकळ्याचं घनफळ. ठोकळ्याचं घनफळ काढायचं आहे. आता इथं
घनफळासाठी एक सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या ठिकाणी फक्त उंची त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे. फक्त आपल्या खोलीचं घनफळ काढायचं असेल, ठोकळ्याचं, खोक्याचं, यासाठी मात्र या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे. याचा सहसा आता अभ्यासक्रमात नाही, पण तरी तुम्हाला माहिती असावी म्हणून असू द्या. घनाचं घनफळ, घन म्हणजे काय की चारही सगळ्या बाजू सारख्या असणाऱ्या, मग त्याची लांबी रुंदी सारखीच आणि उंचीसुद्धा सारखीच, उंचीसुद्धा सारखीच असल्यामुळे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन या पद्धतीने हे आहे. हां, याच्यातला एक मुद्दा सांगतो फक्त. काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत हा काटकोन त्रिकोण ABC आहे. हा काटकोनाचा कर्ण आणि ह्या दोन बाजू. तर याच्या संदर्भात एक पायथागोरसचा सिद्धांत आहे, तो तेवढा मी स्पष्ट करतो. AC म्हणजे कर्ण वर्ग, AC वर्ग, AC म्हणजे कर्ण वर्ग, हा कर्ण आहे बरोबर. काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू BCचा वर्ग अधिक ABचा वर्ग. हा एक सूत्र कायम लक्षात ठेवा. वर्ग या ठिकाणी म्हणजे त्यांचा 2 वेळा गुणाकार. वर्ग तुम्हाला माहिती आहे, वर्ग संख्या तुमच्या पाठ झालेल्या आहेत. ह्या पद्धतीने हा एक सूत्र लक्षात ठेवा. उदाहरणं सोडवताना आपण त्याचा वापर करूच. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काही एकक आहे. 1 सेमी बरोबर 10 मिमी, 1 मीटर बरोबर 100 सेमी, त्यानंतर 1 लिटर बरोबर 1000 सेमीचा घन, 1000 सेमीचा घन, 1 घनसेमी बरोबर 10 लाख घनसेमी. याचा काय उपयोग होणार नाही. जसा 1 चौमीटर बरोबर 10,000 चौसेमी, 10,000 चौसेमी आणि 1 चौसेमी बरोबर 100 चौमिमी. मिमी म्हणजे मिलीमीटर. हे 2-4 एकक आहेत, तेवढे लक्षात ठेवा. बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला, 1 घनमीटर हे महत्त्वाचं आहे. 1 घनमीटर म्हणजेच 1000 लिटर. बघा, याचा दैनंदिन व्यवहारात खूप चांगला उपयोग होतो. 1 घनमीटर कसं येणार आहे मी थोडक्यात सांगतो बरं का. घन म्हणजे काय? 1 म्हणजे लांबी रुंदी आणि उंची. हा समजा घन आहे. लांबी रुंदी आणि उंची ही एक प्रकारे टाकी तयार होते, बॉक्स तयार होतो. हां, ही 1 मीटर, ही 1 मीटर आणि ही 1 मीटर म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 घनमीटर. लक्षात, या 1 घनमीटरमध्ये 1000 लिटर पाणी मावतं. 1000 लिटर पाणी मावतं आणि त्यानुसार आपल्याला त्या टाकीची क्षमता आपल्याला काढता येणार आहे. बघा, मी माझ्या घराच्या कामासाठी टाकी बांधायची होती, त्यावेळेला हाच फॉर्म्युला वापरला आणि मला जेवढी 4000 लिटरची टाकी बांधायची होती, 4000 लिटर टाकी पाणी मावेल या हिशोबाने, तर मी 4 घनमीटरच्या आसपास ती टाकीचं मोजमाप करून घेतलं आणि त्याचा उपयोग मी ह्या ज्ञानाचा उपयोग मला इथं झाला. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एवढे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजले असतीलच निश्चितच. तर आता याच्यानंतर आपण डायरेक्ट स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.